आज आपण ॲप्लिकेशन ऑफ ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन हे पाहणार आहोत. आता सिंपल काय आहे, जे आपण ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन फाईन केले, आता त्याचा यूज कशासाठी होतो हे आता आपण एक्झरसाइज तुमचा प्रॅक्टिस सेट 3.4 पाहणार आहोत. तर चला, आता तुमच्या पुस्तकातील पहिला क्वेश्चन आहे. ऑन 1 जानेवारी 2016 सानिका डिसाईड टू सेव्ह ₹10, ₹11 ऑन सेकंड डे, ₹12 ऑन थर्ड डे. इफ शी डिसाईड टू सेव्ह लाईक दिस then on 31 December 2016 what would be her total saving. आता सिंपल क्वेश्चन काय आहे, जर एक सानिका आहे, तिने काय केलं, 1 जानेवारीपासून का नाही पैसे सेव्ह करायला घेतले. तिने पहिल्या दिवशी ₹10 सेव्ह केले, दुसऱ्या दिवशी ₹11 सेव्ह केले, तिसऱ्या दिवशी ₹12 सेव्ह केले. अशी ती सेव्ह करत गेली. तर तिचे 31 डिसेंबर 2016 पर्यंत किती रुपये साठतील हे आपल्याला फाईन करायला सांगितले आहे. आता सिंपल आपण काय करू शकतो, सोल्युशनमध्ये काय करू शकतो, सोल्युशन ऑन 1 जानेवारी सारिका डिसाइडेड टू सेव्ह मनी. तिने 1 जानेवारीला मनी सेव्ह करायला सुरुवात केली. मग आपण काय लिहू शकतो, इज इक्वल टू पहिल्या दिवशी आपली सेव्ह किती केली तिनं, ₹10. म्हणजे झालं ए आपला 10 आणि डिफरन्स काय 1-1 वाढत चालेल, म्हणजे डिफरन्स झाला 1. आता सिंपल तुम्हाला सानिका सेव्ह द होल इयर. आपण काय करणार, सानिका सेव्स दी होल इयर. आता होल इयरचं आता काय करू शकतो, आता आपल्याला इथे होल इयरमध्ये आता तुम्ही पाहू शकता की आता 2016 हे इयर कसे आहे, लिप इयर, कारण त्याला 4ने भाग जातो. त्यामुळे आणि लिप इयरमध्ये किती दिवस असतात, 366. म्हणजे आपला एन किती आला, 366. जरी ते 2015 असते तरी ते 365 आले, कारण 360 आपण कामं लिहिले. 2016 हे लिप इयर आहे. आता सिंपल आपण काय करणार, आता आपल्याला फाईन करायचं आहे. तिने सर्व वर्षात किती ही फाईन केले, किती रुपये सेव्ह केले हे आपल्याला फाईन करायचं आहे. म्हणजे आपल्याला फाईन करायचं आहे S366. सिंपल आपण काय करणार, आपल्याला एसएनचा फॉर्म्युला माहीत आहे. जेव्हा आपण सम काढतो त्यावेळी आपण कोणता फॉर्म्युला करतो, एसएनचा. तो फॉर्म्युला काय, n/2 2a प्लस n-1 इंटू डी. आता फक्त एनच्या ठिकाणी आपण काय करणार, 366/2 2a च्या ठिकाणी आपण करणार 10 अधिक 366 - 1 आणि डी आपला आहे 1. आता सिंपल आपण काय करू शकतो, आता बे एक राहिला, 2 16 आणि 2 6. मग आपल्याला मिळाले 183. 2 इंटू 10 किती असते, 20 प्लस 366 - 1 काय असणार, 365 इंटू 1. सिंपल काय नाही केले, जे आपला फॉर्म्युला आहे ना त्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करत गेलो आणि सोल्व करत गेलो. 183. आता कोणत्याही संख्येला 1ने मल्टिप्लाय केले ते आन्सर काय, तेच आन्सर येते 365. आता काय लिहू शकता, 183. आता 183 आता इथे इंटू येणार 3 कायला. आता आपण इथे सम केलं आपल्याला 385. असं सिंपल तर तुम्ही करू शकता. आता हे काय मल्टिप्लिकेशन आहे, करू शकता 183 इंटू 385. त्यावेळी तुम्ही ह्याचे मल्टिप्लिकेशन कराल त्यावेळी तुम्हाला आन्सर मिळेल ₹745. म्हणजे आपल्याला S360ची व्हॅल्यू मिळाली 745. मग तुम्ही लिहू शकता, सारिका सेव्ह ₹745 इन लास्ट 31 डिसेंबर 2016. म्हणजे सारिकाने 1 जानेवारी 2016 पासून ते 31 डिसेंबर 2016 पर्यंत ₹70,435 सेव्ह केले असतील. हा तुमचा पहिला क्वेश्चन होता. तर चला आता आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. आता इथे तुमचा दुसरा क्वेश्चन दिला आहे. हा क्वेश्चन काय आहे, अ मॅन बोरोज ₹8,000 अँड ॲग्रीड टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ ₹1,316 in a 12 monthly installment. Each installment beginning less than the preceding one by ₹40. Find the amount of the first and last installment. मग सिंपल काय दिले, एक माणूस आहे आणि त्याने 8,000 उधार घेतलेत आणि त्याने काय सांगितले की त्यावर तो ₹1,360 हे दिले, व्याज दिले आणि तो 12 महिन्यामध्ये ते भरणार आहे.
आणि तिथे सांगितले की इच इन्स्टॉलमेंट बिगिन लेस दॅन प्रोसेडिंग 1/40 म्हणजे आणि प्रत्येक इन्स्टॉलमध्ये काय 40 रुपये कमी कमी होत चालले आहेत. मग त्यांनी काय सांगितले फाईंड द अमाऊंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. मग त्यांनी सांगितले त्यामध्ये त्याची पहिली इन्स्टॉलमेंट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट किती रुपये असेल तुम्ही ते काढा. आता सिंपल आपण दिलेल्या कंडिशनवर काय करूया ही सोल्युशन घेऊया. आपल्याला सांगितले ही रिपेज दिस मनी विथ ₹1360 ॲज अ इंटरेस्ट. मग त्याने काय केले 1360 तो व्याज देणार आहे म्हणजे इंटरेस्ट देणार आहे. आता सिंपल काय मग सो दॅट काय असणार आपला ते तो किती रुपये देणार आहे ₹8000 आणि त्याचा इंटरेस्ट किती असणार त्याचा 1316 त्याचा इंटरेस्ट असणार आहे. आता आपण टोटल अमाऊंट कशी करणार P प्लस आय म्हणजे काय झालं 8000 प्लस सिंपल आहे ते ह्याची आपण त्यावेळी बेरीज करेल ते आपण काय करा टोटल आपली अमाऊंट काय झाली ₹9360 म्हणजे तो मॅन आहे ना सर्व रक्कम काय किती भरणार आहे ₹9360 हा ₹8000 नाही भरणार तो कारण त्याची इंटरेस्ट आहे ₹1360 ते करून आपल्याला तो देताना पैसे किती देणार आहे ₹9360 हा देणार आहे. तर आता सिंपल काय करूया दिस अमाऊंट ही विल रिपे इन 12 इन्स्टॉलमेंट्स. तो किती इन्स्टॉलमेंटमध्ये अमाऊंट देणार आहे 12 इन्स्टॉलमेंटमध्ये ही अमाऊंट देणार आहे. आणि इच इन्स्टॉलमेंट काय आहे इच इन्स्टॉलमेंट बिगिन लेस दॅन ₹40 आणि त्याची प्रत्येक इन्स्टॉलमेंट काय ₹40 कमी आहे. मग आता काय झालं ₹40 कमी आहे म्हणजे डिफरन्स त्याचा कॉन्स्टंट आहे. मग त्यामध्ये दिलेले ही काय ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये असणार आहे. आता आपण काय करूया सपोज त्याची काय नाही फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे का नाही फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपण काय म्हणूया ए म्हणूया. आता फर्स्ट इन्स्टॉलमेंट काय इथं आपण स्मॉल ए देते फर्स्ट इन्स्टॉलमेंट काय ए मानली आणि त्याचा डिफरन्स आपल्याला दिला आहे की तुम्ही पाहू शकता लेस दॅन म्हणजे कमी कमी होत चालली आहे म्हणजे मायनसमध्ये चालली आहे म्हणजे काय D इज इक्वल टू -14. आता सिंपल आता आपल्याला एस एन किती दिले आपला सिंपल टोटल 960 म्हणजे 12 इन्स्टॉलमध्ये तो किती रुपये भरणार आहे ₹9360 भरणार आहे. 12 म्हणजे आपल्या येणारा 12. आता आपण सिंपल यावरून काय करूया एस एनचा फॉर्म्युला करूया. एस एनचा फॉर्म्युला काय असतो एस एन इज इक्वल टू n/2 2a प्लस n-1 इंटू डी. हा सिंपल आपण या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करूया. आपला n/2 किती आहे एन किती आपला 12/2. आता 2 आपल्याला ए काढायचा आहे प्लस एन आपला 12 इंटू डी किती आपला डी आपला -14. हा सिंपल बे के बे बैसक 12 मग आपल्या काय 6 2a प्लस 11 इंटू -14 आणि आपला एस एन किती आपला एस एन तुम्ही पाहू शकता 9360. आता सिंपल आता तुम्ही ते करू शकता इथे 6 आहे मल्टिप्लिकेशन तिकडे केल्यावर डिव्हिजन झाले 2a प्लस आणि किती -440. आता ज्यावेळी आपण ज्यावेळेचं डिव्हिजन करतो आपल्याला मिळेल जेव्हा आपण याची डिव्हिजन करतो आहे आपल्याला मिळेल 2a प्लस 1560 ही आपल्याला मिळेल. आता सिंपल आपण काय करूया आता ही काय मायनस आहे तिकडे गेलं काय होणार प्लस होणार 1560 मायनस काय होणार प्लस होणार 440. जे आपण याची बेरीज करू ते आपल्याला काय मिळेल 2000. आज सिंपल तुम्ही काय करू शकता आता इथं 2 मल्टिप्लिकेशन तिकडे गेलं काय होणार डिव्हिजन म्हणजे ए इज इक्वल टू 2000/2 मग सिंपल ए किती आपला ₹1000 मग त्याची फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती असणार आहे ₹1000. आता सिंपल तुम्ही ते काय करू शकता आता आपल्याला त्याची लास्ट इन्स्टॉलमेंट काढायची मग आपल्याला TN करायचं आहे. TNचा फॉर्म्युला काय असतो a प्लस n-1 इंटू डी. आता लास्ट किती आहे लास्ट म्हणजे 12 मंथसाठी म्हणजे लास्ट मंथ किती 12 तर ए आपण काढला आहे किती ए 1000 एन आपला किती 12 - 1 आणि डी आपला -14 आहे. हा सिंपल तुम्ही ती
फक्त अधिक वजाबाकी करायचे आहे. तुम्ही हे पहिल्या व्हिडिओमध्ये केले, बघितले आहे कसे करायचे. आता सिंपल आपण याची हे करूया मल्टिप्लिकेशन. 1000 अधिक एक देणार -440 देणार. आज सिंपल आपण ज्यावेळी याची वजाबाकी करतो आपले मिळेल 560. म्हणजे सिंपल काय आपण काढलं, जो मेन आहे ना तो काय इन्स्टॉलमेंट पहिली त्याची इन्स्टॉलमेंट असणार 1000 रुपये आणि त्याची लास्ट इन्स्टॉलमेंट आहे 560. म्हणजे काय प्रत्येक इन्स्टॉलमेंट कमी होत झाली, त्यामुळे डिफरन्स ते -14 घेतलं. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर आता आपण नेक्स्ट एक्झाम पाहूया. आता तुमचा क्वेश्चन आहे, सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम इन द फर्स्ट इयर. ही इन्व्हेस्टेड ₹5,000 इन द फर्स्ट इयर, in the second year 7,000, in the third year 9,000, and so on. Find the total amount of that he invested in 12 years. म्हणजे सिंपल काय आहे, सचिन आहे त्याने काय नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये काय पैसे गुंतवले. त्याचे पहिल्या इयरमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केले 5,000 इन्व्हेस्ट केले. सेकंड इयरमध्ये त्याने 7,000 इन्व्हेस्ट केले. थर्ड इयरमध्ये 9,000 इन्व्हेस्ट केले. मग त्याची सर्व रक्कम 12 वर्षामध्ये किती होईल ते आपल्याला फाईंड करायला सांगितले. आज सिंपल आपण काय करूया, घेऊन त्याने पहिल्या वर्षी किती गुंतवले 5,000, दुसऱ्या वर्षी गुंतवले 7,000, तिसऱ्या वर्षी गुंतवले 9,000. अशा प्रकारे सिंपल त्याने गुंतवत केले आणि आपल्याला सांगितले की 12 वर्षामध्ये त्याने किती पैसे गुंतवले ते तुम्ही फाईंड करा. आता सिंपल तुम्ही इथे लिहू शकता 12 इयरसाठी. सिंपल आता घेऊन हे फर्स्ट मग काय आपली 5,000 आणि डिफरन्स की त्याला 7,000 वजा 5,000 किती असणार आहे 2,000. आता सिंपल आपण आपला एन किती दिला आहे 12, म्हणजे 12 वर्षाची आपल्याला फाईन करायचे आहे. आता आणि आपल्याला फाईन करायचं आहे US12. आता सिंपल ज्यावेळी आपण ज्यावेळी आपल्याला सम येते तेव्हा आपण SNचा फॉर्म्युला पडतो. म्हणजे आपल्याला SNचा फॉर्म्युला ते तुम्हाला लिहून देतो. SN = N/2 2A + N-1 × D. आता US12 12/2. सिंपल आपण फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू करा. आपली एची व्हॅल्यू किती 5,000 प्लस एनची व्हॅल्यू आपली 12 - 1 आणि डीची व्हॅल्यू आपली 2,000. 12/6 2 × 5 किती असणार 10,000. हे सिंपल आहे, तुम्हाला येते ती मला माहीत आहे, पण मी आता सोल्व करतो तुम्हाला. 10,000. आता इथे सिंपल काय येणार 22,000 येणार, कारण समजा तुमच्याकडे 2,000च्या 11 नोट आहे तर किती असणार 22,000 रुपये. मग आपण याची ज्यावेळी बेरीज करू 10,000 अधिक 22,000 किती असणार 32,000. आता सिंपल ज्यावेळी आपण याचा मल्टिप्लिकेशन करू 6 गुणिले आता 6 गुणिले 32,000 किती येणार आहे 6 म्हणजे 1,92,000 रुपये का नाही ते सचिन इन्व्हेस्टमेंट करेल तर टोटल 12 इयर्समध्ये. आता अशा प्रकारे तुमचा क्वेश्चन 3 होता. आता आपण क्वेश्चन 4 पाहूया. आता तुमचा क्वेश्चन 4 काय आहे, देयर इज अन ऑडिटोरियम विथ 27 rows of seats. There are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on. Find the number of seats in the 15th row and also find how many total seats are there in the auditorium. आता फर्स्ट रोमध्ये किती आहेत 20 आहेत, सेकंड रोमध्ये 22 आहेत आणि थर्ड रोमध्ये किती आहे 24. आता सिंपल इथे आपल्याला दिले पहिल्या रोमध्ये 20 जण आहे 20 सीट आहेत, दुसऱ्या रोमध्ये 22 सीट आहेत, तिसऱ्या रोमध्ये 24 सीट आहेत. तर त्यांनी सांगितलं की 15व्या रोमध्ये किती सीट असतील आणि सर्व ऑडिटोरियममध्ये किती सीट असतील हे आपल्याला फाईंड करायचे. आज सिंपल आपण काय करू शकतो याच लिहू शकतो 20, 22, 24 ॲज आणि सो ऑन. आज सिंपल आपला एक आयला 20, डी आला आपला 2 आणि आपल्याला किती पहिल्यांदा फाईंड करायचं आहे T15 टर्म. सिंपल आपण पहिल्यांदा काय करणार, आता आपण सुरुवातीला TNचा फॉर्म्युला यूज करणार. TN = A + N-1 × D. आपला N आहे तर 15. आता T15 = A आपला किती आहे 50 A आपला 20 प्लस N आपला 15 - 1 आणि D आपला 2. T15 आपल्याला फाईंड करायचं आहे. आता आपण T15 कसं फाईंड करणार 15 - 1 14 × 2. T15 so 14 × 2 किती असेल 28. मग आपला T15 मिळाला आपला 20 अधिक 28 असणार 48. म्हणजे
15व्या सीटमध्ये 15व्या रोमध्ये 48 सीट अवेलेबल असतील. आता आपल्या फाईन करायचं टोटल ऑडिटोरियममधले. आपण काय करणार एसएनचा आपला फॉर्म माहिती आहे n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. आता आपण सिंपल काय करूया, एनची व्हॅल्यू किती आपली n इज इक्वल टू आपला असणार आहे 27. n इज इक्वल 27 का असणार आपला, कारण आपल्याला 27 रोमधले आपल्याला 27 रोमधले आपल्याला सीट्स काढायचे आहेत. म्हणजे n आपला 27 आला. आपण ए आपल्याला माहिती आहे, ए किती आपला ए आपला 20 आणि डी आपला 2. आता सिंपल आपण या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करणार. 27/2 टू ए किती आपला 20 प्लस n आपला किती 27 - 1 आणि डी आपला 2. सिंपल या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू पुट केल्या. 2 × 20 किती आहे 40 प्लस 26 × 2. सिंपल हे तुम्हाला माहितीच आहे. 14 प्लस 52 27/2 इज इक्वल टू 92. आता ह्याला आपण काय करू शकतो, डिवाईड करू शकतो. मग काय केलं 46. आपल्याला 26 × 46 हे आपल्याला काय मिळेल 1 आपल्याला मिळेल म्हणजे आपल्याला 1242 सीट्स मिळाल्या. म्हणजे टोटल ऑडिटोरियममध्ये 1242 सीट्स अवेलेबल असतील आणि 15व्या सीटमध्ये 48 सीट्स अवेलेबल असतील. हे आपण फाईन केले. संपूर्ण ऑडिटोरियममध्ये किती सीट आहेत 27. म्हणजे येणार आपला 27 आणि आपल्याला ए फाईन केले आपण 20 आणि डी आपला 2. असं आपण ह्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करणार. एन आपला 27 भागिले 2, ए आपला 20 अधिक एन किती आपला 27 वजा 1 इंटू डी किती आपला डी आपला हे 2. आज सिंपल आता तुम्ही करू शकता इथे US27 27 भागिले 2 गुणिले 20 असणार 40 अधिक 27 वजा 1 किती असणार 26 गुणिले 2. आज सिंपल असणार US27 27 भागिले 2 आता 40 26 गुणिले 2 किती असणार आहे 52. आता सिंपल तुम्ही काय करू शकता 27 भागिले 2 40 अधिक 52 किती असणार आहे 92. आता बे के बे इथं आहे 46. आता 27 गुणिले 46 किती असणार आहे 1242. हे तुम्ही करू शकता. म्हणजेच टोटल ऑडिटोरियममध्ये का नाही 1242 सीट अवेलेबल असणार आहेत. हे आपण फाईन केले. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. आता तुमचा क्वेश्चन 5 काय आहे, कारगिल टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. ऑल रीडिंग वेअर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 Celsius more than the sum of temperature of Tuesday and Saturday. If the temperature of Wednesday was -30 Celsius, then find the temperature on the other 5 days. म्हणजे त्यांनी काय सांगितले कारगिलचं त्यांनी टेम्परेचर आपल्याला रेकॉर्ड केलेलं आहे. त्यामुळे मंडे टू सॅटर्डेमध्ये त्याचं रेकॉर्ड ठेवलं आहे टेम्परेचरचं आणि ऑल रीडिंग वेज इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि जे आपण रेकॉर्ड ठेवले ते सगळे अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे. मग काय सांगितले द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे. जे सोमवार आणि शनिवारचे टेम्परेचर आहे ना ते 5 Celsius मोर आहे टेम्परेचर ट्यूसडे आणि सॅटर्डेच्या. मग इफ टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज -30 Celsius, देन फाइंड द टेम्परेचर ऑन द अदर 5 days. इथं त्यांनी सांगितले की वेन्सडेचे टेम्परेचर -30 आहे, तर त्यांनी इतर 5 daysचे आपले टेम्परेचर फाइंड करायला सांगितले. आता सिंपल आपण काय करूया सोल्युशन. आपण काय करूया लीट आपण काय करूया a plus d, a plus 2d, a plus 3d, a plus 4d आणि a plus 5d. म्हणजेच आपण मंडेला आपण a मानूया, ट्यूसडेला आपण a plus d, ट्यूसडे वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे. मग सपोज काय आपण काय केलं सपोज टेम्परेचर ऑफ कारगिल फ्रॉम मंडे टू सॅटरडे इन आपण काय सेल्सिअसमध्ये घेतलं. आता आपण मंडेला पण ए मानले, परत आपण माहिती आहे आपण ज्यावेळी टर्म फाईन करतो आपण फक्त डी ॲड करत जातो. आपल्या पहिल्यांदा आपण सपोज केले की सपोज टेम्परेचर ऑफ कारगिल फ्रॉम मंडे टू सॅटरडे 0 Celsius. पण आपल्या पहिली कंडिशन काय दिल्या कंडिशन
कंडिशन म्हणून आपली काय द सम ऑफ टेम्परेचर मंडे टू सॅटर्डे Saturday was 5% more than sum of temperature for Tuesday and Saturday म्हणजे 5% मोर आहे. मग त्याला आपण असे लिहू शकतो. आता मंडेचं टेम्परेचर काय ए आणि सॅटर्डेचं काय A+5D. इथं मोर का लिहिलं तर आपल्याला कंडिशन काय दिले मंडे अँड सॅटर्डे वॉज 5% मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूसडे अँड सॅटर्डे. मग सिम्पल आपण हे असं लिहू शकतो. आता ट्यूसडे टेम्परेचर काय आपले A+D ते तुम्ही पाहू शकता A+D आणि सॅटर्डेचं काय आहे A+5D+5. आता सिम्पल तुम्ही काय करू शकता हे सर्व इकडे घ्यायला A+5D. आता इकडे सर हे आलं काय मायनस होईल -A -D -A -5D आणि 5 इकडे राहील. हा सिम्पल काय होईल 5Dला 5D कॅन्सल होईल. ही -2A 2+2A कॅन्सल होईल. आता सिम्पल काय होईल D इज इक्वल टू -5. मग आता -3 तिकडं सबशिफ्ट होईल. मग काय आलं D इज इक्वल टू -5 म्हणजे आपल्याला D इज इक्वल टू -5 मिळाला. आता सिम्पल आता वेन्सडे टेम्परेचर काय दिले -30 सेल्सिअस. हे तर आपल्याला बघितले तुम्ही वेन्सडे वॉज 30 सेल्सिअस. आता वेन्सडे आपण काय म्हणले A+2D इज इक्वल टू -30 सेल्सिअस. आता तुम्ही काय करणार आपण डिफाईन केला आहे डी काय पण केला आहे -5 इज इक्वल टू -30 -10. आता सिम्पल तुम्ही काय करणार ही -10 आहे तिकडे गेलो +10 होणार. सिम्पल काय आपले सॉरी इथे 10 आहे -13 + 10 किती असणार आहे -20 म्हणजे आपला ए आला -20. मग आता आपल्याला काय सांगितलं मग टेम्परेचर 5 दिवसाचे टेम्परेचर फाईंड करा. वेन्सडे दिले त्यामुळे आपल्याला बाकी राहिले 5 दिवसाचे टेम्परेचर काढा. आता मंडे म्हणजे काय असतो आपला मंडे इज इक्वल टू ए आणि ए आपला किती -20 म्हणजे पहिल्या मंडे टेम्परेचर असणार आहे आपले 20 सेल्सिअस. आता ट्यूसडे काय आपला A+D. आता ए किती आपला -20 -5 म्हणजे काय -25 सेल्सिअस म्हणजे आपले मंगळवारचे टेम्परेचर असणार -25. आता वेन्सडेचं आपल्याला दिले की दिले -30 सेल्सिअस. आता आपण काय करणार थर्सडे. आता आपण थर्सडे म्हणजे आपल्या गुरुवार टेम्परेचर कसं पण करणार A+3D एची व्हॅल्यू किती आपली -20 आणि टी आपल्या किती -5 म्हणजे -50 म्हणजे -35 सेल्सिअस. आता आपण काय करणार फ्रायडेचे. आता फ्रायडेचे आपण टेम्परेचर कसं फाईंड करतो A+4D. आता A+4D म्हणजे आपली एची व्हॅल्यू किती आपली एची व्हॅल्यू आपली -20 आणि डीची आपली व्हॅल्यू -5 म्हणजे काय -20 म्हणजे किती झालं -40 सेल्सिअस म्हणजे आपले शुक्रवारच्या आपल्याचा -40 सेल्सिअस. आणि सॅटर्डेचं काय A+5D तुम्ही ते पाहू शकता A+5D. आता एची व्हॅल्यू किती आपली एची -20 + 5 × -5 म्हणजे 20 -20 आणि -25 किती असणार आहे -45 सेल्सिअस. तुम्ही पाहू शकता की टेम्परेचर आपले कसं आले -20 टेम्परेचर आपले -20 सेल्सिअस -25 सेल्सिअस -30 सेल्सिअस -35 सेल्सिअस -40 सेल्सिअस आणि -45 सेल्सिअस. अशा प्रकारे आपल्या अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये टेम्परेचर आले. अशा प्रकारे हे तुम्ही टेम्परेचर फाईंड केले. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. आता तुमचा क्वेश्चन नंबर 6 आहे. आता क्वेश्चन काय आहे ऑन दी वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज arranged on a land which is triangular in shape. Trees are planted such that in the first row there is one tree, in the second row there is two trees, in the third row 3 trees, and so on. Find the total number of trees in the 25 rows. मग सिम्पल काय दिले वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या दिवशी ट्री प्लांटेशन प्रोग्राम अरेंज केला आहे ट्रायंगुलर शेपच्या एरियामध्ये. आणि ट्रीज आर प्लांटेड सच दॅट आणि ट्रीची प्लॅन कशी होते त्या फर्स्ट रो देर इज वन ट्री. पहिल्या रोमध्ये एक झाड आहे. दुसऱ्या रोमध्ये इन द सेकंड रो देर इज 2 ट्री म्हणजे दुसऱ्या रोमध्ये 2 ट्रीज आहेत आणि थर्ड रोमध्ये 3 ट्री आहेत. तर टोटल 25 रोमध्ये किती ट्री असते हे आपल्याला फाईंड करायचं म्हणजे सम आपल्याला याची फाईंड करायची आहे. म्हणजे आपण काय करणार हे आपल्याला एसन फाईंड करत आहे. त्यावरती आपण सुरुवातीला घालूया की आपल्याला काय दिले
ट्री आर प्लॅन्टेड 25 रोज. आणि ते कसे फाईन केले, पहिल्या रोमध्ये 1, दुसऱ्या रोमध्ये 2, तिसऱ्या रोमध्ये 3, चौथ्या रोमध्ये 4, म्हणजे अशा प्रकारे आपण फाईन करत निघालो. आणि आपल्याला किती काय फाईन करायच्या 25 रोच्या. मग सिंपल आपल्याला 1 दिला आहे, ए आपल्याला दिला 1, डी पण आपल्याला पण 1 येणार. आणि आपल्याला एन किती 25 रो फाईन करायचा. आणि आपल्याला या सर्वांची बेरीज करायची, म्हणजे S25 आपल्याला फाईन करायचं. आता आपण एस एनचा फॉर्म्युला पाहिला आहे, n/2 2a प्लस n-1 इंटू डी. फक्त एनची ठिकाणी आपण 25 पुट करणार. एनची व्हॅल्यू किती आहे 25/2 2a प्लस एन किती आपला एन आहे आपला 25 - 1, म्हणजे 25 आणि मायनस आहे तिथे राहिलं, आणि ते आपला 1. आज सिंपल तुम्ही काय करू शकता, S25/2 ॲज इट इज राहिले 2 प्लस 24 इंटू 1. आज सिंपल तुम्ही काय करू शकता 25/2 2 अधिक 24, 25/2 2 अधिक 24 असणार आहे 26. आज सिंपल ही मल्टिप्लिकेशन आहे. आता काय करू शकता, 2 के 2 आणि हे झालं 13. 25 गुणे 13 किती असणार आहे 325 ट्रीज. म्हणजे ते ज्या झाडामध्ये प्लॅन्टेशन करते त्या 25 रोमध्ये रो काय किती ट्री प्लॅन्ट करते ती 325. तुम्ही सुद्धा एक झाड लावू शकता आपला निसर्ग वाचवण्यासाठी. अशा प्रकारे हा तुमचा एक्झरसाइज प्रॅक्टिस 3.4 समाप्त झाला आहे, आणि तुमचा हा चॅप्टरसुद्धा समाप्त झाला आहे. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. थँक्यू.